जर तुम्हाला हिरवी मेथी खायला आवडत असेल पण मेथी खाताना त्याचा कडवटपणा जाणवत असेल तर आज मी तुमच्यासोबत हिरव्या मेथीची अशी रेसिपी शेअर करणार आहे ज्याचा क्रीमी टेक्स्चर तुम्हाला इतका आवडेल की तुम्ही ही मेथीची भाजी नेहमी बनवून खा। तुम्ही पराठे सुकी मेथीची भाजी खाल्लीच असेल पण हिवाळ्यामध्ये ही लसुणी मेथीची भाजी एकदा नक्की बनवून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर ही भाजी करण्यासाठी आपल्याला भरपूरशी हिरवी मेथी लागणार आहे। मी इथे अर्धी जुडी मेथी घेतलेली आहे। ती 3-4दा पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली सुकायला ठेवली होती। सुकायला ठेवल्यामुळे यामधलं जेवढंही एक्स्ट्रा पाणी असेल ना ते निघून जातं। यामुळे मेथी कापायला सोपी जाईल आणि मेथी कापून घेताना ती हाताला सुद्धा चिकटून पडणार नाही। इथे मेथी साफ करून घेताना मी मेथीच्या ज्या कोवड्या काळ्या असतात ना त्या सुद्धा घेतलेल्या आहे। हिरवी मेथी कापून घ्यायला खूपच सोपी आहे। असा मेथीचा बंच बनवून घ्यायचा आणि चाकूच्या मदतीने अशी मेथी कापून घ्यायची। बघा इथे हिरवी मेथी कापून झालेली आहे, पण जर मेथी कापून घेताना कुठेही व्यवस्थित कापली गेली नाही असं वाटत असेल तर असं वरनं चाकूनी फिरवून कट करून घ्यायचं। बघा मी बारीक अशी मेथी कट करून घेतलेली आहे। आता इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये अंदाजे चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे। आवडत असेल तर तेलाऐवजी बटर घेतलं तरी सुद्धा चालेल। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं फुललं की लगेच आपल्याला सोललेल्या लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। मी इथे एक अख्खा लसुणाचा गाटा घेतलेला आहे। इथे अख्खा लसूण टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। एकतर हा भाजीमध्ये दिसायलाही छान दिसतो आणि खातानाही चव छान लागते, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप नाही केली तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये आपण कट करून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे। मेथी छान परतून घ्यायची आणि नंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून घेताना जरा विचार करूनच टाकायचं, कारण मेथी जसजशी शिजेल तसतशी ती कमी होत जाईल। आता असंच आपल्याला एकसारखं हिरव्या मेथीला परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटांमध्ये मेथीचं सर्व पाणी सुकून जाईल। तुम्ही इथं बघू शकता मेथी पूर्णपणे शिंक झालेली आहे आणि पाणी सुद्धा सुकलेलं दिसतंय। आता मेथी प्लेटमध्ये काढून घेते। पुन्हा तेच पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये छोट्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे। आता या शेंगदाण्यांना 3-4 मिनिटं असे काळे डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे बघा शेंगदाण्याला मी भाजून घेतलेला आहे आणि पुन्हा समोर ते भाजले जाणार आहे। नंतर सेम त्याच वाटीने 1 वाटी साल काढून घेतलेले फुटाणे घेतले आहे। फुटाण्याऐवजी डाळ्या घेतल्या तरी सुद्धा चालतात। फुटाणे भाजलेलेच असतात म्हणून 4-5 सेकंदच हे मी इथं भाजून घेतलेले आहे आणि नंतर गॅस बंद करून घेतलेला आहे। मग अर्धी वाटी तीळ टाकून घेतलेले आहे। तीळ भाजायला खूप वेळ लागत नाही म्हणून गॅस बंद करून पॅनची जी हीट असते त्यामध्येच तीळ थोडेसे भाजलेले आहे। आता इथे सर्व जिन्नस छान भाजून झालेले आहे। बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेते। आता बारीक करून घेऊ, त्यासाठी मिक्सरचं पॉट घ्यायचं आणि भाजून घेतलेले सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहे। नंतर लागेल तसं यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि बारीक असं वाटण तयार करायचं आहे। बघा वाटण तयार आहे। आता भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे अंदाजानेच तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं फुलताना दिसलं की लगेच 1 चमचा बारीक करून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। इथे आपण लसुणी मेथी बनवतोय तर मी लसुणाचा वापर जरा जास्तच केलेला आहे आणि तुम्हाला सांगते लसुणामुळेच या भाजीला कमालीची टेस्ट येणार आहे। बघा इथे लसूण परतून झालेला आहे। आता यामध्ये एक छोट्या साईजचा कांदा बारीक असा कापून टाकलेला आहे। कांद्याला हलकासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघा कांद्याचा हलकासा रंग बदललेला दिसतोय।
आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमाटर घेतलेला आहे. टमाटर परतून घेते आणि सोबतच अर्धा चमचा मीठ टाकून घेते, म्हणजे टमाटर लवकर शिजेल. टमाटर लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून याला आता कव्हर करून 2 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर बघा टमाटर छान शिजलेला दिसतोय. आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा दररोजच्या वापरीतलं मिरची पावडर. इथे ना भाजीला रंग छान यावा म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. 4 सुक्या लाल मिरच्या. आता हे पावडर मसाले एकजीव करून घ्यायचे आहे आणि नंतर तयार केलेले शेंगदाणे तीळचं वाटण टाकायचं आहे. वाटण पावडर मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. ही भाजी टेस्टी होण्यासाठी आपल्याला इथे ना वाटण मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे वाटणाचा फ्लेवर छान भाजीमध्ये येईल. आता यामध्ये ना वाटणाचं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी सुद्धा वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि इथे ना गॅसचा फ्लेम लो करायचा आणि कव्हर करून या वाटणाला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर बघा वाटणाला मस्त तेल सुटलेलं दिसतं. आपण यामध्ये शेंगदाणे आणि तीळ टाकलेले आहे, त्यामुळे ही वाटणाला तेल सुटतं. आता यामध्ये शिजवून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे. मेथी वाटणामध्ये एकजीव करून घ्यायची आणि नंतर पाणी टाकून घ्यायचं. मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं होतं, तरी सुद्धा मला भाजी घट्टच वाटत होती, म्हणून मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर लास्टमध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा तीळ आणि सर्व फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि पुन्हा घातलेले सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे आणि नंतर भाजीला कव्हर करून 2 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर बघा टेस्टी अशी लसूणी मेथी तयार झाली आहे. आता ना शेवटी वरनं भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. बघा दिसायला सुद्धा ही भाजी क्रीमी दिसते. ही भाजी तुम्ही कशासोबतही खा, टेस्टीच लागते. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.